तर याच्यानंतर आपण बघतोय अध्ययनाच्या उपपत्ती। याच्यामध्ये पहिली उपपत्ती आहे थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती। लक्षात घ्या, पॅवलॉवची जी उपपत्ती आहे अभिजात अभिसंधान, आय थिंक मला वाटते मी याच्या आधीही कंप्लीट केलेली आहे, सो आपण ती इथं घेणार नाही आहोत। आपण इथं फक्त थॉर्नडाईकची जी उपपत्ती आहे तर ही थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती इथं कंप्लीट करणार आहोत। ठीक आहे, ओके। अध्ययन म्हणजे काय आपण बघितलं, अध्ययन प्रक्रिया आपण बघितली, त्याची वैशिष्ट्ये आपण बघितली। ओके, पठार अवस्था जो विशेष मुद्दा होता तो आपण इथं कव्हर केलाय। आता आपण बघूया थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती। तर थॉर्नडाईक जे होते मानसशास्त्रज्ञ E.L. थॉर्नडाईक यांनी 1898 मध्ये आपल्या एका पुस्तकामध्ये प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती किंवा उद्दीपक आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये निर्माण होणारे जे साहचर्य आहे ना त्याला महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं। लक्षात ठेवा। आता याच्यामध्ये तुम्हाला काही विचारणार नाहीत, त्यांच्या पुस्तकाचं नाव वगैरे नाहीत विचारणार, फक्त प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली, फिल इन द ब्लँक्समध्ये, जोड्या लावामध्ये, टू लाइनर थ्री लाइनर क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं। ठीक आहे, ओके। एका बाजूला उपपत्ती आणि एका बाजूला मानसशास्त्रज्ञांची नावं आपल्याला विचारली जाऊ शकतात। ठीक आहे, तर यांनी काय केलं, यांनी प्रयत्न प्रमाद अध्ययन किंवा उद्दीपक आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये जे निर्माण होणारं साहचर्य आहे त्याला इम्पॉर्टन्स दिलेलं आपल्याला दिसून येतं। थॉर्नडाईक काय म्हणतात, अध्ययन घडतं म्हणजे काय होतं, तर अध्ययन घडतं। आता याच्या आधी आपण अध्ययन संकल्पना शिकलोय की नाही, एका फ्लोमध्ये आपण शिकलोय। तर अध्ययन घडतं म्हणजेच एखाद्या उद्दीपकाचा विशिष्ट प्रतिक्रियेशी साहचर्य संबंध प्रस्थापित होतो किंवा होणे म्हणजेच काय, अध्ययन, बरोबर। तर एखादा उद्दीपक आहे त्या उद्दीपकाचा काय होतो, विशिष्ट प्रतिक्रियेसोबत एक साहचर्य संबंध प्रस्थापित होतो म्हणजेच अध्ययन घडतं किंवा यालाच आपण म्हणतो अध्ययन घडतं। क्लिअर। जर तुम्हाला हे उद्दीपक म्हणजे काय वगैरे शब्द समजत नसतील तर माझे पाठीमागचे सेशन बघून घ्या, म्हणूनच मानसशास्त्र बेसिक पासून शिकायचं असतं। ओके, तर त्यांनी तुम्हाला विचारलं जातं की उद्दीपक आणि विशिष्ट प्रतिक्रिया हा जो साहचर्य संबंध आहे हा संबंध त्यांनी SR या सूत्राने दाखवलेला आहे। एस म्हणजे काय, आर म्हणजे काय आपण पुढे बघूया, पण तुम्हाला हे सूत्र विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा। तर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की त्यांच्या मते अध्ययन म्हणजे काय आणि जो संबंध त्यांनी सांगितलेला आहे उद्दीपक आणि विशिष्ट प्रतिक्रिया तो कोणत्या सूत्राने दाखवला जातो। ओके, आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल। नेक्स्ट पार्ट आपण बघूया। तर एस म्हणजे काय, स्टिम्युलस। ओके, एस म्हणजे स्टिम्युलस, आर म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया। स्टिम्युलस म्हणजे काय, उद्दीपक, रिस्पॉन्स म्हणजे काय, प्रतिक्रिया। या दोघांमधील साहचर्य चिन्हानं तुम्हाला इथं दर्शवलेलं दिसून येतं, बरोबर। SR हे सांगितलेलं आहे ना तुम्हाला हे सूत्र। ओके, क्लिअर। मग विशिष्ट परिस्थितीमध्ये आता यांच्यामध्ये साहचर्य संबंध दाखवला, एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काय होतं आणि विशिष्ट प्रतिक्रिया जी आहे ना याच्यामध्ये काय होतात, संबंध जे असतात ना ते संबंध दृढ होतात आणि दृढ होऊन त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, सवयीमध्ये रूपांतर होतं। ठीक आहे, ओके। तर याच्यामध्ये जे संबंध आहेत हे संबंध दृढ होतात आणि त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, सवयीमध्ये रूपांतर होतं। आणि अशा तऱ्हेने आपण काय म्हणतो, परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यामधील साहचर्य जे आहे यांच्यामधला संबंध जो आहे तो दृढ बनवणे म्हणजेच काय, अध्ययन। लक्षात आलं, हे सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवा। आणि हे संबंध जेव्हा प्रस्थापित होत असतात किंवा प्रस्थापित करत असतो तेव्हा प्राण्याची जी कृती असते ना ती कृती खूप महत्त्वाची असते। हे सगळं कोणी सांगितलंय, हे सगळं थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती एक्सप्लेन करताना। ओके, लक्षात आलं, क्लिअर। नेक्स्ट आपण पुढे जाऊया। थॉर्नडाईकचा प्रयोग काय होता बघा। आता हा प्रयोग ना कॉमन आहे, मी जास्त एक्सप्लेन करत नाही। एक इथे इमेज मी तुम्हाला दाखवते, एक कूटपेटिका आहे, ही एक कूटपेटिका आहे। या कूटपेटिकेमध्ये हे मांजर आहे, हे आधी तुम्ही बघून घ्या। ठीक आहे, ही एक कूटपेटिका आहे, या कूटपेटिकेमध्ये मांजर आहे। म्हणजे त्यांनी काय केलं, एक कूटपेटिका घेतली, त्याच्यामध्ये मांजर ठेवलं, पण कसलं मांजर होतं, भुकेलेलं होतं, बरोबर। मग त्या कूटपेटिकेमध्ये जस्ट एक मिनिट थांबा। तर त्या कूटपेटिकेमध्ये एक विशिष्ट कळ आहे। ठीक आहे, ओके। मांजर कसला आहे, भुकेलेला आहे। त्या कूटपेटिकेत एक विशिष्ट कळ आहे
जी कळ दाबली असता काय होतं, त्या पेटिकेचं दार उघडतं, बरोबर. आणि या कुटीपेटिकेच्या बाहेर काय केलंय, त्या मांजराला दिसेल असा एक मासा ठेवलाय. मासा म्हणजे मांजराचं आवडतं खाद्यान्न, बरोबर. मग हे मांजर तर भुकेलेलं आहे, त्याच्यामुळे ते काय करेल, कुटीपेटिकेच्या बाहेर यायचा प्रयत्न करेल आणि तो मासा मिळवण्याचा प्रयत्न करेल, बरोबर. मग मांजरापुढची समस्या काय आहे, कुटीपेटिकेचं दार उघडणं आणि मासा मिळवणं. मग ही समस्या मांजर कशी सोडवते याचं निरीक्षण केलं आणि मासा मिळवण्यासाठी मांजराची जी धडपड होती ती धडपड सुरूच होती. इथं इमेजवरून तुमच्या लक्षात येईल. तर इथं मासा वगैरे दाखवलेला नाही आहे, फक्त कुटपेटिका दाखवली, याच्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, ओके, क्लिअर. मग मांजर काय करतं, पंजा बाहेर काढतं, गज पकडून हलवतं, पिंजऱ्यामध्ये उड्या मारेल, त्या गजाला चावेल. अनेक कारक हालचाली, या कसल्या हालचाली आहेत, कारक हालचाली मांजर करतं, बरोबर. या कारक हालचाली करत असताना योगायोगाने काय होतं, त्या मांजराकडून नकळत ती कळ दाबली जाते आणि ती कळ दाबली गेली की दार उघडते, मांजर बाहेर येतं, मासा खातं. लक्षात आलं. मांजराला पुन्हा कुटपेटिकेत ठेवलं जातं. पुन्हा त्याच्यापुढे तीच समस्या आहे की ते दार उघडायला पाहिजे आणि आपण मासा खाल्ला पाहिजे. मग काय होतं माहितीये, अशा अनेक प्रयत्नानंतर मांजर काय करतं, हे पंजा बाहेर काढणे, गज पकडून हलवणे, पिंजऱ्यात उड्या मारणे, या त्याच्या हालचाली कमी कमी होत जातात किंवा अनावश्यक हालचाली काय केल्या जातात, टाळल्या जातात आणि पेटिकेतील कळेच्या भोवती प्रयत्न त्याचे एकवटतात की याच्यावर पंजा मारल्यावरच ते दार उघडतं, बरोबर. अशा अनेक प्रयत्नानंतर मांजर काय करतं, कोणतेही अनावश्यक प्रयत्न न करता कळ दाबतं आणि बाहेर येतं, बरोबर. ओके, यालाच थॉर्नडाईकनं काय म्हटलेलं आहे, अध्ययन घडलं किंवा अध्ययन घडतं असं इथं थॉर्नडाईक म्हणतात. लक्षात आलं, क्लिअर. म्हणजे मांजराने काय केलं, मांजराला सुरुवातीला माहीत नव्हतं की ही कळ दाबल्यानंतर बाहेर येता येतं. अनावश्यक हालचाली त्याने केल्या, बरेच प्रयत्न केले, पण त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की बाबा काय, ही कळ दाबल्यानंतरच आपल्याला बाहेर जाता येतं. मग त्याने इथं काय केलं, अनावश्यक हालचाली टाळलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. मग कळ दाबणे आणि अन्न मिळवणे ही प्रतिक्रिया जी आहे, बरोबर, लक्षात आलं तुमच्या. कळ दाबणे आणि अन्न मिळवणे ही प्रतिक्रिया काय झाली, दृढ झाली. मांजर उपाशी होतं म्हणजे त्याच्यासमोर अन्न मिळवण्याची प्रेरणा होती. मांजर इथं उपाशी असलं पाहिजे, लक्षात घ्या, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, अन्न हवे आहे हे उद्दिष्ट नजरेसमोर आहे, पण उद्दिष्टापर्यंत जाण्याचा मार्ग आपण बघितला, आतापर्यंत सगळ्या कॉन्सेप्ट आपण बघितल्या. त्याच्यामुळं उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापदाई म्हणून शोधनात्मक हालचाली चालू होतात. अध्ययनाची वैशिष्ट्य बघताना शोधनात्मक हालचाली म्हणजे काय हे मी तुम्हाला शिकवलंय, बरोबर. आता याच्यामध्ये काय होतं, योगायोगाने यश मिळतं आणि उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचं समाधान पण मिळतं. त्याच्यामुळे यशदायी प्रतिक्रिया निवडून त्या दृढ होतात. म्हणून थॉर्नडाईकच्या उपपत्तीला प्रयत्न प्रमाद उपपत्ती असं म्हटलं जातं. ओके, क्लिअर. आणि अशा प्रकारे जेव्हा अध्ययन घडतं तेव्हा या अध्ययन पद्धतीला, अशा पद्धतीनं जेव्हा अध्ययन घडतं ना, प्रयत्न करून उद्दिष्टापर्यंत तुम्ही पोहोचता, त्याला म्हटलं जातं प्रयत्न प्रमाद अध्ययन. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. जास्त काही अवघड नाही आहे. DED BEDला आपण शिकलेलो असतो, थोडंसं फक्त आपल्याला इथं रिवाईज करायचं असतं. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये बघा, या प्रयोगामध्ये काय महत्त्वाचं आहे, उद्दिष्ट स्पष्ट असतं. ओके, प्रयत्न प्रमाद अध्ययनामध्ये उद्दिष्ट स्पष्ट असतं. उद्दिष्टाच्या दिशेने कसल्या हालचाली, शोधनात्मक हालचाली चालू होतात. योगायोगानं यश पण मिळतं, चुकांचं प्रमाण कमी होतं आणि उद्दिष्ट गाठलं जातं. हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. प्रयत्न प्रमाद उपपत्ती शिक्षणामध्ये काय महत्त्वाचे आहे लक्षात घ्या. निष्कर्ष तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व जे आहे ना, तर त्या शैक्षणिक महत्त्वावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघा, या प्रयोगाचे निष्कर्ष काय आहेत. मांजर भुकेले असल्याने काय होतं, खाद्य मिळवणे ही प्रेरणा निर्माण झाली, बरोबर. निष्कर्ष बघा, त्याच्यासाठी मांजर स्वैर हालचाली करू लागला, पुन्हा त्याला यश मिळालं, अनावश्यक हालचाली कमी झाल्या, नेमकी हालचाल होऊन काय झालं, अध्ययन झालं. निष्कर्ष तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्याही पेक्षा इम्पॉर्टंट काय आहे की या प्रयत्न प्रमाद उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व काय आहे लक्षात घ्या. तर शैक्षणिक महत्त्व काय आहे, विषयाच्या उजळणीचं महत्त्व. लक्षात आलं तुमच्या. प्रयत्न करणं सतत, या उजळणीचं महत्त्व तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या उपपत्तीतून डॅश डॅशचे महत्त्व स्पष्ट होते. कशाचे महत्त्व,
विषयाच्या उजळणीचे महत्त्व स्पष्ट होते, बरोबर. पाढे असतील, सूत्रे, नियम, सिद्धांत, कविता याच्यासाठी कशाची गरज असते? वारंवार प्रॅक्टिसची गरज असते. तुम्ही एकदा पाढा वाचलाय, एकदा कविता वाचली तर ती लक्षात राहील का? नाही. म्हणजे अध्ययन करताना विद्यार्थ्यांना अनेक रिपिटेशन, अनेक आवर्तनं करायची असतात आणि त्याच्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करायचं असतं. कोणतीही गोष्ट आपण शिकतोय, बरोबर, ती शिकण्यासाठी तुमची शारीरिक, मानसिक जी काही काय म्हणतात त्याला तयारी असते ना, ती खूप महत्त्वाची असते. जर पक्वता नसेल तर अध्ययन व्यवस्थित होत नाही. सेंटेन्स लक्षात ठेवा. पक्वता नसेल तर अध्ययन व्यवस्थित होत नाही. कोणतीही नवीन गोष्ट तुम्ही शिकताय तर तिथं तुम्हाला जिज्ञासा पाहिजे, कुतूहल पाहिजे, हे आवश्यक आहे. हे जर नसेल तर याचा उपयोग होत नाही, बरोबर. अध्ययनार्थ्याला पारितोषिक दिले तर त्याचं अध्ययन सहजासहजी होतं. ओके. अध्ययनार्थ्याला प्रेरणा निर्माण केली पाहिजे. प्रेरणेशिवाय अध्ययन घडत नाही. हे या उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व आहे. जवळजवळ 8 मुद्दे आहेत, सोपे आहेत, त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही. विनाकारण विषय लांबवण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. बघा, बरेच विद्यार्थी जे आहे ना की बोलतात की खूप जास्त डीपमध्ये समजावून सांगितलं पाहिजे. तुम्ही डी.एड. बी.एड. होऊन इथं आलेला आहात, तुम्ही काही नवीन नाही आहात किंवा तुमच्यासाठी हा सिलेबस नवीन नाही, बरोबर. क्विक रिव्हिजनसाठी आपण इथं थोडंसं फास्ट जात आहोत. ओके, चला. तर हे आहे उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. या उपपत्तीवरून आता सगळ्यात महत्त्वाचं काय, एक तर उपपत्ती विचारतील किंवा या उपपत्तीवरून थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक जे नियम मांडले ना, ते नियम तुम्हाला विचारतील. तर मानवी अध्ययनाच्या दृष्टीने हे 3 नियम जे आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहेत. 3 नियम ज्याला काय म्हटलं जातं, 3 लॉ ऑफ लर्निंग म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये पहिला नियम आहे सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आहे. अगोदर मी तुम्हाला नियम सांगते. पहिला नियम आहे सज्जतेचा नियम, त्याच्यानंतर दुसरा नियम आहे सरावाचा नियम. ठीक आहे, ओके. दुसरा नियम आहे सरावाचा नियम. आपण आधी 2 नियम बघूया आणि नंतर आपण तिसरा नियम बघूया. ठीक आहे. लॉ ऑफ रेडीनेस, तर सज्जता ही व्यक्तीची पक्वता, गरज, तीव्र इच्छा. बघा, इथं क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे. पक्वता, गरज, तीव्र इच्छा, योग्य प्रेरणा याच्यावरती अवलंबून असते. सज्जता ही डॅश डॅश गोष्टींवरती अवलंबून असते किंवा डॅश डॅश बाबींवर अवलंबून असते. असा एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. तर विविध क्षमतांच्या बाबतीत व्यक्तीची सज्जता लक्षात घेणं गरजेचं असतं, बरोबर. तर त्याची गरज किती आहे, त्याची इच्छा आहे का, योग्य प्रेरणा आहे का, तर हे लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. तर सज्जता म्हणजे तुम्हाला काय समजलं, जी पक्वता, गरज, तीव्र इच्छा, प्रेरणा याच्यावरती अवलंबून असते, बरोबर. तर हा आहे पहिला सज्जतेचा नियम. आता सज्जतेच्या नियमाचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, शैक्षणिक महत्त्व लक्षात घ्या. तुम्ही सिलेबस ठरवताय, बरोबर. सिलेबस ठरवताना मुलांच्या शारीरिक आणि मानसिक पक्वतेचा विचार होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ 5वीचा विद्यार्थी आहे, त्याला जर तुम्ही 10वीचा सिलेबस दिला तो करू शकेल का, नाही करू शकत. सिंपल आहे, बरोबर. तर इथं शारीरिक आणि मानसिक पक्वतेचा विचार करणं आवश्यक आहे. मुलांना शाळेत प्रवेश देण्याचं वय निश्चित केलेलं आहे. एकदा पक्वता आल्याशिवाय शाळेत प्रवेश दिल्यास काय होतं, शाळा, अभ्यास हे मुलांसाठी क्लेशदायक होतात आणि त्यांना अभ्यासाविषयी नावड निर्माण होते, तिटकारा निर्माण होतो, शाळेत जावंसं वाटत नाही, बरोबर. आणि शाळेत जाण्याच्या वयात जर तुम्ही शाळेत पाठवलं नाही, अभ्यास करू दिला नाही, तर तिथंही प्रॉब्लेम येऊ शकतो. पुन्हा मुलं त्यांना शाळेची गोडी लागत नाही, बरोबर. म्हणजे योग्य वयामध्ये तुम्ही तिथं शाळेत पाठवलं पाहिजे, त्यांना अभ्यास करण्याची संधी इथं दिली पाहिजे, बरोबर. अभ्यासक्रम कसा पाहिजे, जीवनाभिमुख पाहिजे. त्याच्यामुळं काय होईल, त्याच्यामुळं अध्ययनाची गरज निर्माण होईल आणि व्यक्ती अध्ययनास सज्ज होईल. तर हा आहे पहिला नियम, सज्जतेचा नियम. आणि इथून आपल्याला शैक्षणिक महत्त्वच लक्षात विचारतात, लक्षात ठेवा. आता मुलांमध्ये जे विषय असतात ना, त्या विषयाची अभिरुची, जिज्ञासा जर निर्माण झाली तर विद्यार्थ्याला नवीन ज्ञान किंवा कौशल्य आत्मसात करण्यास मुलं तिथं सज्ज होतात. जर मुलांना त्या विषयाबद्दल अभिरुचीच नाही आहे, जिज्ञासाच नाही आहे, तर ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी सज्ज होतील का, नाही होणार, बरोबर. तर विषयाचं आकलन होत असेल
तरच विषयामध्ये अभिरुची निर्माण होते आणि त्या विषयामध्ये अधिक काही जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. म्हणून शिक्षकांनी इथं काय केलं पाहिजे की ही अभिरुची निर्माण केली पाहिजे. विषय आकर्षक होईल अशी अध्यापन पद्धती वापरली पाहिजे, तंत्र वापरले पाहिजेत, कौशल्य वापरले पाहिजे. विद्यार्थ्यांना विषय सोपा करून सांगणं हे शिक्षकाचं काम असतं. क्लिअर? तर विषयाचं अध्यापन सुरू असताना शिक्षकाने प्रथम प्रस्तावना, तुम्ही विषयाचं अध्यापन चालू करताय, तुम्ही इंट्रोडक्शनच नाही दिलं, बरोबर? इंट्रोडक्शन दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना वाटलं का पाहिजे की अरे पुढे काय शिकवणार आहे टीचर, बरोबर? तर विद्यार्थ्यांची जिज्ञासा जी आहे ना ती जागृत करावी. ओके, पूर्वज्ञान जागृत करावं. बरेच शिक्षक असतात, आता तुम्ही स्कूल टाइम पासून आठवा, काही टीचर वर्गात आले की डायरेक्ट फळ्यावरती नाव टाकतात आणि लिहायला चालू करतात. असं आहे का? नाही. विद्यार्थ्यांशी थोडंसं बोला. जो भाग तुम्ही शिकवणार आहेत तो त्यांना न सांगता त्यांच्याकडून काहीतरी गप्पांच्या मार्गामध्ये तुम्ही त्यांचं पूर्वज्ञान काढून घ्या, मग विद्यार्थ्यांना तुम्ही विषयाकडे न्या. ओके, तर नवीन ज्ञानाची जुन्या ज्ञानाशी सांगड घालावी आणि अध्ययनाची गरज निर्माण करावी की अरे मला एवढंच माहिती आहे तर सर आता पुढचं शिकवणार आहेत, बरोबर? लक्षात आलं? तर हे इथं महत्त्व आहे. त्याच्यानंतर आहे सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. आता इथं सरावाचा नियम खूप सोपा आहे, जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाही. तर एकदा शिकवलंय तुम्हाला, एकदा शिकून आता मी हे सेशन तुम्हाला कंडक्ट करते, बरोबर? काही विद्यार्थ्यांना एका ह्याच्यामध्ये लक्षात राहील, एका रिव्हिजनमध्ये, पण शक्यता कमीच आहे. 2 ते 3 रिव्हिजन तुम्हाला लागतात, बरोबर? एकदा शिकून पुरेसं असतं का? नाही. त्या कौशल्याचा तुम्हाला TET पास व्हायसाठी वारंवार हे सगळे सेशन तुम्हाला बघावे लागतील. सरावाने कौशल्य आत्मसात होत नाही, तर कौशल्य अध्यापनात परिस्थिती आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये संबंधाचं आकलन होणं आवश्यक. केवळ पाठांतराचा उपयोग होतो का? नाही. तर इथं तुम्हाला जे कॉन्सेप्ट आहेत ते कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. मी तुम्हाला अध्ययनाशी रिलेटेड सांगते, बरोबर? सराव आनंददायी होणं आवश्यक आहे. तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे की अरे हां आता हे माझ्या लक्षात राहतंय, मी 2दा रिवाईज केलंय, 3ऱ्या वेळेस तर मी काहीच विसरणार नाही. ओके, आनंददायी झाला पाहिजे, बरोबर? तर पाठ्यांशाचा अशा प्रकारे जर तुम्ही सराव केला तर यशाचा आनंददायी अनुभव मिळतो. उदाहरणार्थ कुठलंही उदाहरण तुम्ही घ्या, कुठलाही पाठ्यांश तुम्ही घ्या, तर तिथं तुम्हाला हा एक्सपिरियन्स दिसून येतं. सरावाचा नियम थोडक्यात काय? वारंवार एक्सरसाइज तिथं केली पाहिजे. ठीक आहे? ओके, क्लिअर? चला, तर इथं आपण सरावाचा नियम कंप्लीट केला की बाबा सरावाच्या नियमाचं शैक्षणिक महत्त्व जे आहे ते आपल्याला इथं आपण बघितलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट शिकायचा आहे, तो म्हणजे अध्ययन संक्रमण, ट्रान्सफर ऑफ लर्निंग. ठीक आहे, कारण याच्यावरती पण क्वेश्चनची संख्या जास्त असते. ओके, क्लिअर? तर बघा, जसं आपण अध्ययनाची संकल्पना बघितली तसंच आपण अध्ययन संक्रमणाची पण संकल्पना इथे बघूया. तर अध्ययन संक्रमणाची संकल्पना काय आहे लक्षात घ्या. तर एखाद्या परिस्थितीमध्ये, बरोबर, एखाद्या परिस्थितीमध्ये प्राप्त केलेले जे ज्ञान आहे, ठीक आहे, संपादन केलेलं जे कौशल्य आहे किंवा तंत्र, एखादं संपादन केलेलं कौशल्य किंवा टेक्निक असेल किंवा घडलेली वृत्ती असेल, याचा उपयोग दुसऱ्या क्षेत्रामध्ये किंवा दुसऱ्या परिस्थितीमध्ये जर होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सफर ऑफ लर्निंग. एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये लर्निंग ट्रान्सफर झाले, फायदा झालाय आपल्याला त्याचा, बरोबर? तर हा फायदा किती प्रकारे होऊ शकतो? नेहमी फायदा चांगल्यासाठीच होईल का? नुकसानासाठी होईल का? कधी कधी फायदा होणारच नाही का? तर हे आहे अध्ययन संक्रमणाची संकल्पना, बरोबर? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही DED ला जे नॉलेज अचीव्ह केले ते उद्या तुम्ही शिक्षक झाल्यानंतर तिथे त्याचा काही फायदा होईल का? कशासाठी हा सिलेबस असतो किंवा TET मध्ये हा सिलेबस काय आहे? उद्या मी जेव्हा शिक्षक म्हणून रुजू होईल तेव्हा तिथे मला याचा काही फायदा आहे का? वगैरे वगैरे हे तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. ओके, तर पुन्हा एकदा रिपीट करते. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एखाद्या परिस्थितीमध्ये प्राप्त केलेलं ज्ञान, संपादन केलेलं कौशल्य किंवा तंत्र किंवा घडलेली वृत्ती यांचा उपयोग दुसऱ्या क्षेत्रामध्ये किंवा परिस्थितीत होतो, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो अध्ययन संक्रमण. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. ठीक आहे? ओके, क्लिअर? तर बघा, आता इथं आपल्याला काय करायचं आहे? अध्ययन संक्रमणाचे प्रकार अभ्यासायचे, बरोबर? तर एक परिस्थिती आहे, एका परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाला दुसऱ्या परिस्थितीमध्ये जसा उपयोग होतो तसं काय होतं की एका अध्ययनातील काही गोष्टींची दुसऱ्या अध्ययनात अडथळा पण येतो. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस तुम्हाला फायदाच होईल, बरोबर? उदाहरणार्थ बघा की ज्याला मोटरसायकल चालवता येते त्याला स्कूटर चालवायला सोपं जातं, कारण स्कूटर आणि मोटरसायकलचं टेक्निक जे आहे ते बऱ्यापैकी साम्य आहे, बरोबर? त्याच्यामुळे आपण काय म्हणू शकतो
की मोटरसायकल चालविण्याच्या प्राप्त कौशल्याचा उपयोग स्कूटर चालवणे या परिस्थितीमध्ये फायदा होतोय, बरोबर. म्हणजे हे जे दोन कौशल्य आहेत ना, यांच्या तंत्रामध्ये फरक आहे, त्याच्याशी जुळवून घेताना अडथळा पण होतो. असं नाही की बाबा तुम्हाला सायकल आली की तुम्हाला 1 मिनिटात मोटरसायकल येईलच, असं नाहीये. थोडाफार फरक पण आहे, इथं काही अडथळा पण येतो. पण अडथळा आणणारे घटक कसे असतात, कमी असतात. म्हणजे एक 50% टेक्निक सेमच आहे, 50% डिफरंट आहे, म्हणजे अडथळे कमी आहेत. 100% डिफरन्स आहे असं नाहीये. तेव्हा एका कौशल्याचा उपयोग दुसऱ्या कौशल्याला झाला असं आपण म्हणू शकतो आणि म्हणतो आपण इथं, बरोबर. ओके, तर इथं पॉझिटिव्ह गोष्ट घडते. अध्ययन संक्रमण बघा, तुम्ही सायकल शिकलात आणि तुम्हाला स्कूटर शिकायचे तर त्याचा फायदा होईल, पण असं नाही की 1 मिनिटातच सगळं घडेल. लक्षात आलं. पण अडथळे तुमचे कसे असतील, म्हणजे ज्याला सायकल येतच नाही त्याला मोटरसायकल शिकवणं जेवढं डिफिकल्ट आहे तेवढं सायकल येणाऱ्याला शिकवणं डिफिकल्ट नाहीये. लक्षात आलं तुमच्या. तर हे आहे अध्ययन संक्रमण. म्हणजे एका परिस्थितीमध्ये आपण शिकलोय त्याचा फायदा जर दुसऱ्या परिस्थितीमध्ये होत असेल तर तिथं आपण म्हणतो की अध्ययन संक्रमण झाले, तेही पॉझिटिव्ह संक्रमण झाले, बरोबर. त्यालाच पुढे धन संक्रमण म्हटलं जातं. लक्षात घ्या. प्रकार आपण बघूया. आणि दुसरी सिच्युएशन अशी असते की एखाद्या परिस्थितीमध्ये केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीमध्ये अडथळा निर्माण होतो. लक्षात घ्या. एक्झाम्पल बघा, टेनिस खेळणारा खेळाडू आहे, बरोबर. ओके, टेनिस खेळणाऱ्या व्यक्तीला टेबल टेनिस खेळणं अवघड वाटतं, कारण टेनिस आणि टेबल टेनिस याच्यामध्ये फरक आहे. लक्षात आलं. त्याच्यामुळे हे जे कौशल्य आहे ना, तर हे कौशल्य टेनिस खेळणं, टेबल टेनिस खेळणं हे वेगवेगळे कौशल्य आहे. त्याच्यामुळे इथं अडथळा निर्माण होतोय. म्हणजे टेबल टेनिस खेळणाऱ्याला टेनिस खेळता येईलच असं नाही, अडथळे खूप आहेत तिथं. याच्यावरून आपण काय करतो, याच्यावरून आपण संक्रमणाचे प्रकार मांडतो, बरोबर. अध्ययन संक्रमणाचे आपण प्रकार मांडतो आणि इथं आपल्याला संक्रमणाचे 3 प्रकार दिसून येतात. पहिला प्रकार आहे धन संक्रमण, दुसरा आहे ऋण संक्रमण, तिसरा आहे शून्य संक्रमण. बघा, पहिला प्रकार आहे धन संक्रमण, दुसरा आहे ऋण संक्रमण, तिसरा आहे शून्य संक्रमण. या तिन्ही प्रकारांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर याच्यामध्ये बघा, धन संक्रमण म्हणजे काय. पहिला प्रकार बघा, धन संक्रमण म्हणजे काय. तर लक्षात घ्या, आधी केलेल्या अध्ययनाचा नंतरचं अध्ययन करताना उपयोग होतो. जसं आपण आता मोटरसायकलचं एक्झाम्पल दिलं, त्याच्यामुळे काय होतं, नंतरचं अध्ययन खूप सोपं वाटतं, सहज होतं, थोडस फास्ट होतं. त्याला आपण काय म्हणतो, धन संक्रमण म्हणतो, बरोबर. ओके, क्लिअर. आता हे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण एक्झाम्पल देऊ शकतो की शाळेमध्ये बेरीज वजाबाकी शिकवतात मुलांना. मग ते मूल बाजारामध्ये काही वस्तू आणायला गेलं तर ते हिशोब करू शकतं का, करू शकतं, बरोबर. किंवा भूमितीत शिकलेल्या निरनिराळ्या भौतिक आकारांचा उपयोग ड्रॉइंग मध्ये करता येतो, धन संक्रमण आहे. ओके, किंवा गणितात आलेखाच्या अभ्यासाचा उपयोग भूगोलामध्ये पर्जन्य, तापमान यांच्या आलेख वाचनामध्ये होतो. तर याला आपण काय म्हणतो, धन संक्रमण, कारण त्याचा फायदा झालाय. जे आपण पूर्वी शिकलोय ना त्याचा फायदा झालाय, म्हणून आपण याला धन संक्रमण म्हणतोय. नेक्स्ट बघा, ऋण संक्रमण. तर आधी केलेल्या अध्ययनाचा नंतरच्या अध्ययनामध्ये जर अडथळा होत असेल, त्याच्यामुळे अध्ययनामध्ये चुका होत असतील, अध्ययन घडण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागत असतील, अधिक वेळ लागत असेल, तर इथं आपण म्हणतोय की काहीतरी गडबड आहे, ऋण संक्रमण होतोय, बरोबर. ऋण संक्रमण. याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल आपण काय करतो, ग्रामरचं देतो. मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर, बरोबर. मराठी वाक्यरचना तुम्ही अभ्यासा एका बाजूला तुम्ही इंग्रजी वाक्यरचना अभ्यासा. काय होतो, कन्फ्युजन होतं, अडथळा येतो, बरोबर. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे हे किती डिफरन्स आहे, किंवा मराठी व्याकरणामुळे इंग्रजी व्याकरणामध्ये चुका होऊ शकतात, किंवा इंग्रजी व्याकरणामुळे मराठी व्याकरणाची वाक्यरचना बनवताना चुका होऊ शकतात. तर याला आपण म्हटलं ऋण संक्रमण. आता हे झालं, एका ठिकाणी फायदा होतोय, एका ठिकाणी अडथळा होतोय. पण अशी पण एक सिच्युएशन असते ज्याला आपण शून्य संक्रमण म्हणतो. तर जे अगोदर तुम्ही काही अध्ययन केलेलं आहे, बरोबर, तर नंतर तुम्ही अध्ययन करताय तर तिथे त्याचा फायदाही होत नाही, तोटाही होत नाही. म्हणजे फायदा पण होत नाही, अडथळा पण होत नाही, कोणताच परिणाम होत नाही तिथल्या अध्ययनावरती. त्याला आपण ऋणात्मक परिणाम म्हणतो, बरोबर. मग संक्रमण घडतं हे खरं, पण संक्रमण परिस्थिती, बरोबर, कोणत्या परिस्थितीमध्ये आणि किती प्रमाणात घडतं हे मात्र मानसशास्त्रज्ञ सांगताना त्यांनी काय केलेलं आहे, काही प्रयोग आणि उपपत्त्या मांडलेल्या आहेत, बरोबर. अध्ययन संक्रमण म्हणजे त्यांनी काय सांगितलं, अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पण सांगितले. पण अध्ययन कोणत्या परिस्थितीमध्ये, संक्रमण कोणत्या परिस्थितीमध्ये घडतं, किती प्रमाणात घडतं, याच्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केलेले आहेत. आणि प्रयोग करून काही उपपत्त्या पण मांडलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्याच्यावरून संक्रमण कसं घडतं
हे समजण्यास आपल्याला इथं मदत होते. ओके, क्लिअर. तर जास्तीत जास्त क्वेश्चन या प्रकारावरती तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर अध्ययन संक्रमणावर परिणाम करणारे घटक. ओके, तर आधी आपण बुलेट पॉइंट बघूया आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन घेऊया. बघा, प्रत्येक वेळेस तुम्ही आपण काय शिकतोय ते रिकॉल करत चला. अध्ययन संक्रमण आपण बघतोय. संक्रमण 3 पद्धतीचं असतं तेही आपण बघितलं. तर संक्रमणावर परिणाम करणारा पहिला घटक आहे बुद्धिमत्ता, दुसरा घटक आहे अध्ययन अनुभूती, तिसरा घटक आहे अभ्यास सवयी, चौथा घटक आहे पाठ्यांशाची अर्थपूर्णता, पाचवा घटक आहे अध्यापन पद्धती. तर या 5 घटकाचा अध्ययन संक्रमणावरती परिणाम होतो, लक्षात घ्या. आणि हे 5 घटक तुम्हाला विचारले जातात आणि त्याच्यानंतर तुम्हाला अध्ययन संक्रमणाचं जे शैक्षणिक महत्व आहे त्या शैक्षणिक महत्वावरती क्वेश्चन येऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आपण जे सेपरेट टॉपिक करतो अवदान, अवबोध आणि प्रेरणा, हे आपल्याला इथं बघायचं आहे, जे अध्ययनावरती परिणाम करणारे घटक आहेत. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर आधी आपण इथे काय करूया, अध्ययन संक्रमणावरती परिणाम करणारे घटक बघूया. ठीक आहे. बघा, पहिला घटक जो अध्ययन संक्रमणावरती परिणाम करतो तो म्हणजे बुद्धिमत्ता. लक्षात घ्या, तो म्हणजे बुद्धिमत्ता. तर संक्रमण हे बघा, संक्रमण हे 2 अध्ययन परिस्थितीतील साम्य शोधणं आणि सामान्यीकरण करणं या 2 गोष्टीवर अवलंबून असतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इथं क्वेश्चन करा. संक्रमण हे 2 अध्ययन परिस्थितीमधलं साम्य शोधायचं आहे, धनसंक्रमण, बरोबर, आणि सामान्यीकरण करणं या गोष्टीवर अवलंबून असते. इथं तुमचा क्वेश्चन बनू शकतो. मग या दोन्ही गोष्टी व्यक्तीच्या कशावरती अवलंबून आहेत, लक्षात घ्या. साम्य शोधायचंय त्याच्यासाठी तुम्हाला बुद्धी लागतेय, बरोबर. सामान्यीकरण करायचंय त्याच्यासाठी पण तुम्हाला बुद्धी लागते. म्हणजे बुद्धिमत्ता हा घटक महत्वाचा इथं, लक्षात आलं. तर व्यक्ती जेवढी जास्त बुद्धिमान तेवढं संक्रमण पण जास्त. म्हणजे तुम्ही पाठीमागे काही शिकलाय त्याचा इथं संबंध आहे, हे कळण्यासाठी बुद्धी लागते, बरोबर. तर पहिला घटक काय आहे, बुद्धिमत्ता. दुसरा घटक आहे अध्ययन अनुभूती. लक्षात घ्या, अध्ययन अनुभूती जेवढ्या दैनंदिन जीवनातील अनुभूतींशी साम्य असलेल्या असतील, बरोबर, डे टू डे लाईफ मधले एक्झाम्पल दिले जातात विद्यार्थ्यांना, बरोबर, तेवढं संक्रमण अधिक घडतं. ओके, म्हणजे अध्ययन अनुभूतीमध्ये समानता नुसती असून चालत नाही, तर समानता शोधावी लागते, बरोबर. सायन्स एक्झाम्पल तुम्ही इथे घेऊ शकता. समानता जाणवावी लागते. जसं की तुम्ही न्यूटनचा नियम शिकवताय ते तिथं सफरचंदाचं खाली पडणं वगैरे असे एक्झाम्पल द्यावे लागतात विद्यार्थ्यांना, तेव्हाच संक्रमण घडून येतं, लक्षात घ्या. ओके, क्लिअर, समजते का. बघा, तर पहिला घटक जो संक्रमणावरती परिणाम करतो तो आहे बुद्धिमत्ता. दुसरा घटक आहे अध्ययन अनुभूती. ओके, तिसरा घटक कोणता आहे बघा, अभ्यास सवयी. तिसरा घटक बघा, अभ्यास जर केवळ पाठांतर आणि घोकंपट्टी करून केला, लक्षात घ्या, अभ्यास जर केवळ पाठांतर आणि घोकंपट्टी करून केला तर संक्रमण घडेल का, घडणार नाही. ओके, घडणार नाही. पण चिकित्सकपणे अनुभूतींचं पृथक्करण संयोजन करून अभ्यास केला तर संक्रमणाला मदत होईल. म्हणजे अभ्यासाच्या सवयीवरती पण तुमचं संक्रमण डिपेंड करतं. तुम्ही जर फक्त घोकंपट्टी करत असाल, फक्त पाठांतर करत असाल तर तुमच्या संक्रमणाला इथं अडचणी येऊ शकतात, लक्षात घ्या. पुढचा घटक आहे जो संक्रमणावरती परिणाम करतो, पाठ्यांशाची अर्थपूर्णता. ओके, पाठ्यांशाची अर्थपूर्णता. पाठ्यांश जर अर्थपूर्ण असेल, अर्थाचे अध्ययन कर्त्यास आकलन झालं असेल तरच संक्रमण घडतं. तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर नाहीये, तुमचं आकलन नाही झालेलं आहे, बरोबर. तर इथं आता याच्यासाठी शिक्षकाचं शिकवणं पण महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला शिकवते, तुम्हाला हे समजलं पाहिजे मी शिकवलेलं, बरोबर. आणि पुढचा घटक आहे अध्यापन पद्धती. म्हणजे इनडायरेक्टली तोच घटक येतोय की अध्यापन पद्धती आणि जी तंत्र आहे ते विद्यार्थी केंद्रित असेल तर संक्रमण अधिक घडण्याची शक्यता आपल्याला इथं दिसून येते. तर हे 5 घटक आहेत जे अध्ययन संक्रमणावरती काय करतात, परिणाम करतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, नेक्स्ट अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्व. आता हा जो मुद्दा आहे ना याच्यावरती क्वेश्चन आता जास्त येतील कारण TCS IBPS पॅटर्न आहे, उपयोजनात्मक प्रश्न जास्त विचारले जातात. तर हा बघा, आता संक्रमणाचा काय फायदा आहे. फॉर एक्झाम्पल, हे जर धनसंक्रमण घडलंच नसतं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला सेपरेटली शिकावी लागली असते, बरोबर. जसं की आपण 5वीचा अभ्यासक्रम 6वी, 7वी, 8वी लिंक आहे याच्यामध्ये. 5वीचा जो भाग आहे त्याच्या पुढचा भाग 6वीला आहे, 6वीचा जो भाग आहे त्याच्या पुढचा भाग 7वीला आहे, याच्यामध्ये लिंक आहे.
जर हे संक्रमण नसतं तर सगळं नव्याने शिकवावं लागलं असतं, बरोबर. मानवाने इतकी प्रगतीच केली नसती, बरोबर. म्हणजे संक्रमणाचा फायदा काय आहे की संक्रमणामुळे अध्ययन सुलभ होतंय, अध्ययनासाठी लागणाऱ्या वेळेची आणि श्रमांची बचत होते, बरोबर. म्हणजे एखादा घटक शिक्षक शिकवतात त्याचा बेस जर पाठीमाग असेल, तो जर विद्यार्थ्यांना आठवला तर काय होईल, शिक्षकाला तो नवीन घटक शिकवणं सोपं होऊन जाईल, बरोबर. म्हणून याच्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर समान विषयांश, समान तत्व, समान तंत्र असणाऱ्या पाठ्यांशाचा एक गट करावा आणि अध्यापन करावं. अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्व आहे. उदाहरणार्थ मराठीचं पाठ्यपुस्तक आहे, त्याच्यातील ललित लेखांचा एक गट करून त्यातील तंत्रसाम्य विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावं. ओके. पाठ्यांशाला योग्य अशा अध्यापन पद्धतीची निवड करावी, कारण अध्यापन पद्धतीमुळे इथे काय होणार आहे, संक्रमण व्हायला मदत होणार आहे, लक्षात घ्या. उद्गामी अवगामी पद्धती, संकल्पना प्राप्ती प्रतिमान, पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान, प्रयोग दिग्दर्शन पद्धती, अशा पद्धतींचा इथं शिक्षकांनी काय केलं पाहिजे, वापर केला पाहिजे. ठीक आहे. ओके. त्याच्यामुळे काय होईल, इथं विद्यार्थ्यांना आता ह्या ज्या पद्धती आणि तंत्र वापरले तर काय होईल, विद्यार्थ्यामध्ये पृथक्करण, संयोजन, सामान्यीकरण, बुद्धिमत्तेमध्ये आपण बघितलं होतं, बरोबर, की जे बुद्धिमान विद्यार्थीच हे करू शकतो तर हे करायची संधी मिळेल आणि त्यांना पृथक्करण संयोजनाची सवय लागेल. ओके, बरोबर. त्याच्यानंतर बघा, अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्वामध्ये अजून काय शिकायचं आपल्याला, अध्यापन आकलनक्षम असावं, बरोबर. आकलन झालं तरच संक्रमण चांगलं होईल. अध्ययन अनुभूती नियोजन करावं, शक्य असेल तेव्हा प्रत्यक्ष अनुभूती द्याव्यात. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं विद्यार्थी केंद्रित म्हणजे विद्यार्थी कृतीशील असली पाहिजे तिथं. पुढचा मुद्दा आहे योग्य अभ्यास सवयी. फक्त पाठांतराची सवय विद्यार्थ्यांना लावू नये, विकास होईल का नाही, त्याच्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये योग्य अभ्यास सवयींचा विकास करावा. ओके, क्लिअर. विद्यार्थ्यांना अनुभूतीचं पृथक्करण संयोजन करून चिकित्सक विचार करून पाठ्यांशाचा उपयोग, लक्षात घ्या, इतर परिस्थितीमध्ये करण्याची सवय लावावी. म्हणजे तिथं डे टू डे लाईफ मध्ये एक्झाम्पल दिले पाहिजेत आणि योग्य अभिवृत्तींचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. त्याचं संक्रमण जीवनातील अनेक क्षेत्रामध्ये होतं, जसं वक्तशीरपणा आहे, देशप्रेम आहे, बंधुता आहे. तर हे झालं अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्व. तर आपण सगळं करतो, फक्त शैक्षणिक महत्व आपण विसरतो आणि बरोबर त्याच्यावरती अप्लाइड क्वेश्चन आपल्याला विचारले जातात. तर हे 5 ते 6 पॉइंट आहेत, हे 6 पॉइंट व्यवस्थित लक्षात ठेवा. तर इथं आपले अध्ययन संक्रमणाचे प्रकार, अध्ययन संक्रमणाची संकल्पना आणि अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्व कंप्लीट होतं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अध्ययनावर परिणाम करणारे घटक. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, जस्ट एक मिनिट थांबा. ओके, चला बघा. तर इथं अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये पहिला घटक आपल्याला अभ्यासायचा आहे अवधान, दुसरा घटक अवबोध, तिसरा घटक प्रेरणा. ठीक आहे. ओके. तर अवधानावरती क्वेश्चन होते, प्रेरणा टॉपिक वरती क्वेश्चन होते, हे सेपरेटली अभ्यासले जातात. पण ऍक्च्युली हे अध्ययन टॉपिक मध्येच येतं, कारण हे अध्ययनावर परिणाम करणारे घटक आहेत. ओके, क्लिअर. याच्यामधला पहिला घटक आपण बघूया, किंवा बघा, ते 3 घटक सोडले तर तुम्हाला अध्ययनावर परिणाम करणारे अजून घटक एक्स्ट्रा दिलेले आहेत. अध्ययनाशी संबंधित घटक, शिक्षकाशी संबंधित घटक, शाळेशी संबंधित घटक, कुटुंबाशी संबंधित घटक आणि प्रेरणेशी संबंधित घटक. ठीक आहे. तर व्हॅल्यू ऍडिशन साठी तुम्ही हा जो मुद्दा आहे, हाही मुद्दा इथं व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, क्लिअर, समजलं. चला नेक्स्ट आपण जाऊया अवधान. अध्ययनावर परिणाम करणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे अवधान, लक्षात घ्या. तर इथं आता जेव्हा आपण हा पॉइंट बघतो तिथं मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारेल, त्या क्वेश्चनचे आन्सर फक्त मला द्या. ठीक आहे. ज्यांना याचे आन्सर आले, ज्या विद्यार्थ्यांना याचे आन्सर आले, तर असेच विद्यार्थी मानसशास्त्राचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करतायत असं मी कन्सिडर करेन. बघा, तर बघा, अवधान, बरोबर. इथं तुम्हाला उद्दीपक, मी तुम्हाला जे बोलले ना, उद्दीपक याचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. जसं की आपण ऐकतो की बाबा मोठा आवाज आलाय, बरोबर. ओके, त्या आवाजाला आपण प्रतिक्रिया देतो. तर याच्यामध्ये आवाज हा उद्दीपक आहे का? कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा. त्या आवाजाला आपण प्रतिक्रिया देतोय. किंवा एखादं गरम भांड आहे तर उष्णतेचा चटका लागतो, त्याच्यामध्ये उष्णता उद्दीपक आहे का? बरोबर. हे आपल्याला कळलं पाहिजे की आपल्या जाणीवेचं जे क्षेत्र असतं ना, त्याच्यामध्ये अनेक उद्दीपक असतात. एक्झाम्पल घ्या, मी तुम्हाला शिकवते, बरोबर.
मी तुम्हाला शिकवते तेव्हा तुमच्या जाणीवेच्या केंद्रस्थानी फक्त प्राध्यापकांचा आवाज हे उद्दीपक आहे, बरोबर. पण सोबतच घरामध्ये आजूबाजूला तुमच्या घरामध्ये एखादी छोटं मुलं असेल, आजूबाजूला गाड्यांचा आवाज असेल, बरोबर, तुम्ही जिथे बसलाय तिथला पंखा चालू असेल, ओके. तर हे सगळं काय मनामध्ये चाललेले विचार आहेत, बरोबर. हे सगळे जाणीवेच्या क्षेत्रामध्ये असणारे उद्दीपकच आहेत, बरोबर, लक्षात घ्या. पण इथं काय असतं माहिती का, तर बाह्य किंवा आंतरिक उद्दीपक जे असतात ना, अनेक बाह्य किंवा आंतरिक उद्दीपक आपल्या जाणीवेच्या क्षेत्रामध्ये असतात. पण इथं इम्पॉर्टंट काय आहे, प्राध्यापकांचा आवाज केंद्रस्थानी आहे ना, जाणीवेच्या केंद्रस्थानी आहे, ओके. तर अवधान हा खूप महत्वाचा इथं घटक आहे जो अध्ययनावरती परिणाम करतो, ओके. मग इतर सर्व गोष्टी प्राध्यापकांचा आवाज केंद्रस्थानी आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी परिघस्थानी असतात, बरोबर, ओके, क्लिअर. आता मी तुम्हाला शिकवते, मधूनच तुम्हाला तुमचं अचानकच डोकं दुखायलं, तर आपल्या दुखणाऱ्या डोक्याकडे लक्ष जातं, बरोबर. प्राध्यापक जे बोलतात हे शब्द कानावर पडतात, पण त्यातून आकलन होत नाही. कारण का, जाणीवेच्या केंद्रस्थानी आधी फक्त प्राध्यापकांचा आवाज होता, आता दुखणारं डोकं पण आहे. लक्षात आलं, प्राध्यापकांचं बोलणं परिघस्थानी गेलं, दुखणारं डोकं केंद्रस्थानी आलं. लक्षात आलं, म्हणजे अवधान शिफ्ट झालं कशावरती, दुखणाऱ्या डोक्यावरती, ओके, क्लिअर, समजतंय का बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे घटक आहेत हे घटक अभ्यासायचे. याच्यामध्ये अवधान हा अध्ययनावर परिणाम करणारा खूप महत्वाचा घटक आहे. म्हणून आपल्याला अवधान ही संकल्पना आधी शिकायची की अवधान म्हणजे काय, ओके, क्लिअर. जाणीवेचा जो ओघ आहे, आपण बघितलं की आपल्या जाणीवेच्या क्षेत्रामध्ये अनेक उद्दीपक असतात. तर जाणीवेचा जो ओघ आहे ना, तो विशिष्ट उद्दीपकावरती केंद्रित करणं म्हणजे अवधान. कॉन्सन्ट्रेट करणं विशिष्ट उद्दीपकावरती म्हणजे अवधान, बरोबर. जागृत अवस्थेत अवधान हा एक मनोव्यापार आहे, तो सतत चालू असतो. सेंटेन्स लक्षात ठेवा, आपण म्हणतो की माझे अनवधान झालं, माझं लक्ष नव्हतं, आपण म्हणतो की नाही माझं लक्ष नव्हतं. याचा अर्थ काय की विशिष्ट गोष्टीकडे माझं अवधान नव्हतं, तर ते दुसऱ्या कोणत्या तरी गोष्टीकडे गेलं होतं. उदाहरणार्थ तुम्हाला शिक्षक वर्गात शिकवतायत आणि अचानक तुम्हाला एक क्वेश्चन विचारला, तुम्ही खडबडून जागे झालात, अरे माझं लक्ष नव्हतं, माझं लक्ष दुसरीकडे कुठेतरी होतं. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये माणूस अनवधानी असत नाही. जर जागृत अवस्था नसेल तर माणूस अनवधानी असतो, लक्षात घ्या. तर सेंटेन्स कुठलं महत्वाचं आहे की जागृत अवस्थेमध्येच अवधान हा मनोव्यापार सतत चालू असतो, ओके, क्लिअर. अवधान ही डॅश डॅश प्रक्रिया आहे, क्रिया आहे, निवडपूर्ण क्रिया आहे, ओके. आपण निवडतो की कशावरती आपल्याला फोकस करायचा आहे. तर भोवतालच्या अनेक उद्दीपकापैकी कोणत्या उद्दीपकाकडे अवधान द्यायचं याची निवड आपण करतो, ओके. अवधान हे चंचल असतं, ते फार काळ एकाच उद्दीपकावर टिकून राहत नाही. विशेषतः लहान मुलांबाबत अधिक चंचलता दिसते, लक्षात घ्या. विशेषतः जर आपण बघितलं तर जे लहान मुलं आहे ना, तर त्या लहान मुलाबाबत आपल्याला अधिक चंचलता इथं दिसून येते, ओके, क्लिअर. तर हे 4 पॉइंट आपण अवधानाच्या बाबतीत लक्षात ठेवले, जो अध्ययनावर परिणाम करणारा आहे. तर अध्ययनावर परिणाम करणारा घटक अवधान आणि अवधानावर परिणाम करणारे घटक, लक्षात घ्या, अवधान सुद्धा निरनिराळ्या घटकांकडे आकर्षलं जात असतं. याच्यामध्ये काही बाह्य उद्दीपक असतील तर काही आंतरिक घटक असतील. तर विचार आहेत, भावना आहेत, हे आंतरिक घटक झाले, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्हाला उद्दीपकाशी संबंधित घटक जे असतात ना, त्याला आपण बाह्य घटक म्हणतो. आणि जे व्यक्तीशी संबंध येतात म्हणजे आपले विचार, आपल्या भावना, मनात येणारे जे विचार वगैरे, ठीक आहे, याला आपण आंतरिक घटक म्हणतो, लक्षात आलं. तर अवधान हे निरनिराळ्या घटकांकडे आकर्षले जात असते. त्याच्यामध्ये बाह्य घटक आणि आंतरिक घटक. बाह्य घटक कोणते, जे उद्दीपकाशी संबंधित आहेत, आणि आंतरिक घटक कोणते, जे व्यक्तीशी संबंधित आहेत. लक्षात आलं, क्लिअर. चला बघा, तर अवधानावर परिणाम करणारे बाह्य घटकामध्ये, बाहेरच्या घटकामध्ये उद्दीपकाचा आकार कसा आहे, ओके, उद्दीपकाची तीव्रता कशी आहे, त्याच्यानंतर उद्दीपकाची हालचाल कशी आहे, ओके, उद्दीपकातला विरोध असेल, उद्दीपकाची पुनरावृत्ती असेल, उद्दीपकामधला बदल असेल. अगेन आपण याच्यामध्ये उद्दीपकाची मांडणी आहे, उद्दीपकाचं नाविन्य आहे. या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो, या सगळ्यांचा समावेश अवधानावर परिणाम करणाऱ्या बाह्य घटकांमध्ये होतो. लक्षात आला, क्लिअर. तर बघा, तर अवधानावर परिणाम करणाऱ्या बाह्य घटकामध्ये पहिला घटक येतो उद्दीपकाचा प्रकार, ओके, उद्दीपकाचा प्रकार. बघा,
उद्दीपक हे जे आहे हे पंचेंद्रियांना उद्दीपित करतात. ओके, दृक, श्राव्य, गंध, स्पर्श, रुची उद्दीपक आहेत. बरोबर, त्यापैकी दिसणं आणि ऐकणं हे उद्दीपक लवकर अवधान आकर्षित करून घेतात. बरोबर, फॉर एक्झाम्पल बघा, दिसणाऱ्या गोष्टी आपण इमेजेस वापरतो कधी कधी, का तर एक चित्र 1000 शब्दांचं काम करतं. बरोबर, तर दृक आणि श्राव्य उद्दीपक अधिक अवधान खेचून घेतात. असं जर सेंटेन्स विचारलं तर तुम्हाला माहित, किंवा अवधानावर परिणाम करणारे बाह्य घटक डायरेक्ट विचारले तर आपल्याला माहित असावे. बरोबर, उदाहरणार्थ आता पहिल्यांदा आहे दृक, नंतर आहे श्राव्य, त्याच्या खाली गंध उद्दीपक अवधान आकर्षित करतात. अवधान आकर्षित करणारे हे जे उद्दीपक आहेत त्याचा क्रम तुम्हाला माहित असला पाहिजे. आपण रस्त्याने जातोय, बरोबर, एखाद्या कंपनीच्या मालाची जाहिरात आहे. ओके, जाहिरात आहे, जाहिरात करणारी व्हॅन आहे. निवडणुकीमध्ये तुम्ही हे बघितलं असेल, तर त्या व्हॅन वरती ते चित्र लावलंय, बॅनर लावलंय. बरोबर, पोस्टर आहेत. ओके, त्याच्याकडे जेवढं लक्ष जाईल त्यापेक्षा जास्त लक्ष जे ध्वनिक्षेपक असतो ना, मोठ्या मोठ्याने तो वाजत असतो की नाही, कशाची ऍडव्हर्टाईज आहे, मालाचं वर्णन केलं जातं, त्याच्याकडे आपलं लक्ष जास्त जातं, चटकन जातं. बरोबर, तर हे एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या, दृक आणि श्राव्य. ओके, किंवा रात्री फिरायला आपण जातो तर रातराणीचा जो गंध आहे तो पटकन अवधान आकर्षित करून घेतो. ओके, तर उद्दीपकाच्या प्रकारावरती डिपेंड करतं, किंवा अवधानावर परिणाम करतो हा घटक. उद्दीपकाचा प्रकार कसा आहे त्याच्यावरती डिपेंड करतो तुमचं अवधान कसं होईल. ओके, त्याच्यानंतर आहे उद्दीपकाचा आकार. बघा, उद्दीपक जेवढं मोठं असेल आकर्ष, तेवढं जास्त अवधान जास्त आपलं तिकडे जातं. निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या मोठ्या पोस्टरवरती आपलं लक्ष वेधून घेतं, किंवा आपण सिटीमध्ये फिरतोय, मोठे मोठे बॅनर लावलेले असतात, अकॅडमीची ऍडव्हर्टाईज असते, कपड्याच्या दुकानची ऍडव्हर्टाईज असते. बरोबर, तर इथं काय असतं माहिती का, हे पोस्टर्स लक्ष वेध, कारण ते मोठे असतात आकाराने. बरोबर, लक्षात आलं, क्लिअर. त्याच्यानंतर आहे उद्दीपकाची तीव्रता. बघा, भडक रंग, तीव्र प्रकाश, जो तीव्र गंध, मोठा आवाज हे अवधान खेचून घेतात. बरोबर, तुम्ही सर्कस मध्ये गेला असाल, सर्च लाईटचा प्रकाश जो असतो अवधान आकर्षित करून घेतो. झेंडूच्या गंधापेक्षा रातराणीचा गंध अधिक आकर्षित असतो. बरोबर, आगगाडीची शिट्टी, ध्वनिवर्धकाचा आवाज हे काय करतात, अवधान खेचून घेतात. पण त्याची तीव्रता किती आहे, उद्दीपकाची तीव्रता किती आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट आहे उद्दीपकाची हालचाल. बघा, उद्दीपकाची हालचाल, तर स्थिर उद्दीपकापेक्षा जो हलता उद्दीपक असतो ना तो अवधान आकर्षित करून घेतो. स्थिर उद्दीपकापेक्षा जो हलता उद्दीपक असतो ना तो काय करतो, आकर्षून घेतो. जाहिरातीत दिव्यांचा स्थिर रचनेपेक्षा उघडझाप करण्याच्या दिव्यामुळे काय होतं, हालचालीचा भास निर्माण होतो आणि त्याच्यामुळं अवधान अधिक लवकर आकर्षलं जातं. किंवा औषधाच्या दुकानात तुम्ही गेलात तर डिजिटल ते चालूच असतं काय, जाहिरातीचं तरंगचित्र आपण त्याच्याकडेच बघतो, आकर्षून घेतं. लक्षात आलं, क्लिअर. तर हे झालं उद्दीपकाची हालचाल. उद्दीपकामधला विरोध. बघा, जर विरोधी उद्दीपक जवळ असतील किंवा सोबत असतील, ओके, त्याच्याकडे अवधान आकर्षित होतं. जसं की एक उंच आहे, एक बुटका आहे, एक काळा आहे, एक गोरा आहे, अशा ज्या विरोधी आहेत त्याच्याकडे आपलं अवधान खेचून जातं. उद्दीपकाची पुनरावृत्ती. वारंवार समोर येणारा उद्दीपक काय करतो, अवधान आकर्षून घेतो. टीव्हीवरती एकच जाहिरात पुन्हा पुन्हा दर्शवली जाते. बरोबर, तर हे कशासाठी असतं, आपलं अवधान खेचून घेण्यासाठी. किंवा उद्दीपकामधला बदल आहे, उद्दीपकामध्ये अचानक होणारा बदल काय करतो, अवधान खेचून घेतो. सतत येणारा पंख्याचा आवाज दुर्लक्षला जातो, पण अचानक वीज पुरवठा जाईल गेली तर आपण पटकन पंख्याकडे बघतो. बरोबर, तर हे आहे उद्दीपकातील बदल. त्याच्यानंतर आहे उद्दीपकाची मांडणी. तुम्ही कुठेही जावा, भाजी मंडईमध्ये जावा, जर व्यवस्थित मांडलेल्या भाज्या असतील तर आपलं लगे लक्ष जातं. बरोबर, आकारानुसार मांडणी केलेलं अवधान. ठीक आहे. उद्दीपकामधील नाविन्य. नवीन वस्तूकडे अवधान आकर्षित होतं. बाजारपेठेमध्ये एखादं नवीन दुकान उघडले तर आपण पटकन त्या दुकानाकडे बघतो. उद्दीपकाचं नाविन्य. तर हे सगळे अवधानावर परिणाम करणारे घटक आहेत. पण कसले घटक आहेत, हे अवधानावर परिणाम करणारे बाह्य घटक आहेत, लक्षात घ्या. ओके, समजलं. चला बघा, नेक्स्ट आपल्याला पुढे जायचंय. तर अवधानावर परिणाम करणारे जे आंतरिक घटक आहेत ना, तर ते आंतरिक घटक आपण आता इथं बघूया. बघा, लाईव्ह असणारे विद्यार्थी तुमचे कितीही डाऊट असू द्या, तुम्ही बिंदास विचारा. चल बघा, तर अवधानावर परिणाम करणारे आंतरिक घटक. आता आंतरिक घटक जर आपण बघितले ना
तर आंतरिक घटकामध्ये पहिला येतो गरज, दुसरी येते अभिरुची. आधी बुलेट पॉइंट बघून घ्या. अवधानावर परिणाम करणारा तिसरा आंतरिक घटक आहे तात्कालीन मनस्थिती. चौथा घटक आहे दृष्टिकोन. ओके, त्याच्यानंतर बघा पाचवा घटक आहे सवय. 5 घटक आंतरिक आहेत आणि हे आंतरिक घटक अवधानावर परिणाम करतात. ओके, आणि त्याच्यानंतर आपण बघतो अवधानाचे प्रकार. ठीक आहे, याच्यामध्ये अनैच्छिक अवधान, ऐच्छिक अवधान हे 2 प्रकार आपल्याला इथं बघायचे आहेत. आणि आपला आजचा जो पार्ट आहे, आजचा पार्ट इथं आपला कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, तर बघा अवधानावर परिणाम करणारे आंतरिक घटकामध्ये पहिला घटक आहे गरज. व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज असते त्याच्याकडेच आपलं लक्ष केंद्रित जातं. फॉर एक्झाम्पल युट्यूबवरती तुम्ही स्क्रोल करताय, जिथं टीटीचे लेक्चर दिसतात तिथंच तुम्ही थांबताय. बरोबर, लक्षात आलं? तर ही आहे गरज, त्याच्याकडे तुमचं अवधान आकर्षित जातं. दुसरं आहे अभिरुची, आंतरिक घटक आहे. बघा अवधानावर परिणाम करणारा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे अभिरुची. ज्या विषयामध्ये व्यक्तीला अभिरुची आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष आकर्षलं जातं. बरोबर, अभिरुचीमुळे अवधान केवळ आकर्षितच होत नाही, लक्षात घ्या, तर अजून काय होतं, त्या विषयामध्ये अवधान टिकून पण राहतं. बरोबर, अवधान दिल्यामुळं काय होतं इथं बघा, इथं चित्रकले ज्याला अभिरुची बघा त्याचं अवधान चित्र प्रदर्शनाकडेच आकर्षित होणार. क्रिकेटची आवड असणारा मुलगा तासनतास टीव्हीवर क्रिकेट मॅच पाहत बसणार. मूवी पाहिल का? नाही पाहणार. तर अभिरुची, तुमची आवड असेल तर अवधान टिकून राहतं. ओके, त्याच्यानंतर आहे तात्कालीन मनस्थिती. व्यक्तीची मनस्थिती जशी असेल त्याप्रमाणे अवधानाचं केंद्रीकरण होतं. तुम्ही दुःखी असाल, तुम्ही नाराज असाल, टेन्शन मध्ये असाल तर तिथं कॉन्सन्ट्रेशन करणं अवघड जातं. बरोबर, दृष्टिकोन, व्यक्तीचा जसा दृष्टिकोन असतो त्या व्यक्तीचा अवधान धार्मिक गोष्टींकडे वळतं. जसा दृष्टिकोन, बरोबर, ज्या व्यक्तीचा दृष्टिकोन वैज्ञानिक असतो तर्कशुद्ध विचारांकडे, प्रगतीकडे वळतं, तर दृष्टिकोन पण इथं मॅटर करतो. त्याच्यानंतर सवय बघा, विशिष्ट वेळी विशिष्ट गोष्ट करण्याची सवय, व्यक्तीचे अवधान त्या विशिष्ट वेळी त्याच विशिष्ट गोष्टीकडे वळतं. जसं की आपली 5 वाजता चहा प्यायची सवय, 12 वाजण्याच्या सुमारास जेवणाची सवय. बरोबर, लक्षात आलं? सिंपल गोष्टी आहेत. तर इथं हे जे बाह्य घटक आणि आंतरिक घटक जे अवधानावर परिणाम करतात ते खूप सोपे आहेत, इम्पॉर्टंट आहेत आणि आपण इझिली इथं कम्प्लीट पण केले. त्याच्यानंतर आहे अवधानाचे प्रकार. बघा आता अवधान नेमकं कशामुळे केंद्रित होतं हे तर आपण बघितलं. बरोबर, तर अवधानाचे प्रकार पण आपण बघूया. याच्यामध्ये पहिला प्रकार आहे अनैच्छिक अवधान. बरोबर, अनैच्छिक अवधान, इच्छा नाहीये तरी पण तिकडे लक्ष जाते. अचानक येणारा मोठा आवाज, मोठा प्रकाश, जो तीव्र गंध, ओके, खेचलं जाते. इथं व्यक्ती स्वतःच्या इच्छेनं लक्ष देत नाही तर बाहेरच्या उद्दीपकामुळे अवधान आपोआप आकर्षलं जाते. लक्षात आलं? क्लिअर? तसेच अनैच्छिक अवधान हे अत्यंत चंचल असते. याला स्टार करा, IMP करा. क्वेश्चन, विशेषतः लहान मुलांचे अवधान कोणत्या प्रकारचे असते? पुन्हा एकदा ऐका, लहान मुलांचे अवधान कोणत्या प्रकारचे असते? लहान मुलांचं अवधान अनैच्छिक प्रकारचं असतं. लक्षात आलं? अनैच्छिक प्रकारचं असतं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा ऐच्छिक अवधान, व्यक्ती स्वतःच्या इच्छेने एखाद्या विषयावर अवधान केंद्रित करतो. असे अवधान प्रयत्नपूर्वक केंद्रित करावे लागते. अवधानासाठी प्रेरणा हा आंतरिक घटक महत्वाचा असतो. बरोबर, यश मिळवणं, आत्मसन्मान टिकवणं, स्पर्धेत यशस्वी होणं या प्रकारच्या प्रेरणांमुळे काय होतं, ऐच्छिक अवधान केंद्रित होत असतं. म्हणजे परीक्षेच्या दिवसात इतर सर्व आकर्षण दूर ठेवता आपण अभ्यास करतो. हे ऐच्छिक अवधान आहे. तुम्ही इच्छा आहे तुमची की तुम्हाला परीक्षेत चांगलं मार्क मिळवायचे. बरोबर, तर होतं काय, पण ऐच्छिक अवधान देताना मानसिक ताण निर्माण होतो. त्याच्यामुळं ऐच्छिक अवधान दिल्यामुळे शक्तीला इथं थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. बरोबर, सिंपल आहे. तर हे झाले 2 टाईप. पुढचे टाईप जे आहेत ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये कव्हर करूया. तर आपला हा जो टॉपिक आहे या टॉपिकचा हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 पण लवकरच येईल. त्याच्यानंतर आपण बुद्धिमत्ता हा टॉपिक बघणार आहोत. तर जेवढे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे लेक्चरच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.